हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 25 डिसेंबर 2021चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो, पहिल्यांदा आपण न्यूज डिस्कस करतो आणि त्यानंतर महत्त्वाचे जे काही एडिटोरियल्स असतात ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. चला तर मग बघूया 25 डिसेंबर 2021चा द हिंदू आपल्याला काय सांगतोय. पहिल्या न्यूजपासून डिस्कस करण्यास सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. पहिली जी न्यूज आहे ती कपूरथला लिंचिंगशी रिलेटेड न्यूज आहे. विशेष करून या न्यूजमध्ये कपूरथलामध्ये जो इन्सिडेंट झाला, विशेष करून तिथं असं झालं होतं की निजामपूर विलेज नावाचं एक ठिकाण आहे, तिथं गुरुद्वारा आहे आणि तिथं एका व्यक्तीनं सो कॉल्ड म्हणजे तथाकथित एका व्यक्तीनं तिथं विटंबना गुरुद्वाराची करण्याचा प्रयत्न केला, त्या फ्लॅगची विटंबना करण्याचा प्रयत्न केला. या संशयावरून त्या व्यक्तीला तिथल्या मॉबनं, तिथल्या सिख ग्रुपनं एवढी मारहाण केली की त्याच्यामध्ये डेथ झालेली आपल्याला इथं न्यूजमध्ये सांगितले. ही केस आहे आणि त्या केसमध्ये जे काय आरोपी होते त्यांच्यापैकी एकाला अटक केलेली या न्यूजमध्ये सांगितलं आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याचं गुरुद्वारा केअरटेकर अमरजीत सिंग हू वॉज अरेस्टेड ऑन मर्डर चार्ज ऑन फ्रायडे. विशेष करून ही जी न्यूज आहे ती जास्त डिस्कशनसाठी घेण्याचं कारण हे आहे की अशीच सेम घटना अमृतसरमध्ये सुद्धा, गोल्डन टेम्पलमध्ये सुद्धा यानंतर घडली. त्यामुळं खरं तर हे जे सॅक्रिलेज वर्ड जो आहे इथं त्यांनी दिलं सॅक्रिलेज वर्ड, हा जास्त न्यूजमध्ये आला. सॅक्रिलेज याचा अर्थ खऱ्या अर्थानं असा होतो की एखाद्या पवित्र ठिकाणाचं पावित्र्य नष्ट करण्यासाठी केलेली कृती, म्हणजे त्याचं पावित्र्य नष्ट करण्यासाठी किंवा त्याची विटंबना करण्यासाठी केलेली कृती त्याला सॅक्रिलेज म्हणतात. आणि ही जी कन्सेप्ट आहे ही दोन केसेसवरून जास्त न्यूजमध्ये आले. एक तर कपूरथला इन्सिडेंट एक झाला, तिथं गुरुद्वारामध्ये विटंबना करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर गोल्डन टेम्पलमध्येच सिखांचंच खूप पवित्र धार्मिक स्थळ आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. तिथं एका व्यक्तीनं त्या चौथऱ्यावरती जाऊन तिथली जी पवित्र तलवार आहे ती हातात घेऊन विटंबना करण्याचा प्रयत्न केला आणि तिथंसुद्धा त्या व्यक्तीला मॉबनं जी मारहाण केली त्याच्यामध्ये त्या व्यक्तीची डेथ झालेली आपल्याला पाहाव्यास मिळालं होतं. त्या दोन खऱ्या अर्थानं महत्त्वाच्या न्यूज आहेत याच्यावरती. त्यामुळे केस स्टडी म्हणून आपल्याला ही माहिती असणं कुठंतरी गरजेचं आहे. हा पहिला की पॉईंट आहे आपला. दुसरा की पॉईंट काय होऊ शकतो तर गोल्डन टेम्पलचं ऐतिहासिक महत्त्व काय आहे. त्यामुळं गोल्डन टेम्पल न्यूजमध्ये होतं जास्त. त्यामुळं गोल्डन टेम्पलचं ऐतिहासिक महत्त्व काय आहे याचेसुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे, म्हणजे त्याचासुद्धा सर्व अभ्यास आपण करून ठेवायला पाहिजे, असं या न्यूजच्या अंतर्गत आपण शिकू शकतो. दुसरा की पॉईंट आहे. आणि तिसरा की पॉईंट काय असू शकतो तर शीख समुदायाची हिस्ट्री काय आहे. सिखांचा एक वेगळा संघर्ष आहे इंग्रजांच्या विरोधात. त्यामुळं सिखांची एक हिस्ट्री आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मुळापासून त्या शीख कम्युनिटीचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे, विशेष करून हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्हनं. त्यामुळं तिसरा की पॉईंट आपला तशा पद्धतीचा होऊ शकतो. आणि सिलेबसचे रिलेशन जर आपल्याला लावलं तर यांची हिस्ट्री बघणं म्हणजे एकंदरीत हिस्ट्रीचा अभ्यास करणं. आणि हिस्ट्रीचा जो अभ्यास आहे किंवा हिस्ट्रीचं मेन्शन कुठं केलं आहे तर GS फर्स्टमध्ये हिस्ट्री मेन्शन केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. त्यामुळं GS फर्स्टच्या दृष्टीतून ही न्यूज महत्त्वाची आहे असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. ही न्यूज आहे ती UAPSC हरिद्वारशी रिलेटेड आहे आणि हरिद्वारमध्ये एक धार्मिक सभा घेण्यात आली, विशेष करून हिंदूंची, आणि त्याच्यामध्ये मुस्लिमांच्या विरोधात त्या मॉबला भडकवण्याचा प्रयत्न झाला अशा प्रकारचे आरोप लागले आणि त्याच्या अंतर्गत काही लोकांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन FIR दाखल केली. परंतु त्यांचं मत असं की UAPAच्या अंतर्गत त्यांच्यावरती कारवाई होण्यात यावी, म्हणजे करण्यात यावी. अनलॉफुल ॲक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन ॲक्ट जो आहे आपला त्याच्या अंतर्गत त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी. पण पोलीस डिपार्टमेंट, विशेष करून जे DGP डिरेक्टर जनरल ऑफ पोलीस अशोक कुमार आहेत हरिद्वारचे, त्यांनी सांगितलं की प्रत्येक गुन्हा जर आपण UAPAच्या अंतर्गत घेतला तर ते चुकीचं आहे, कुठंतरी UAPAचा आपण चुकीचा वापर करतोय. त्यामुळं ती जी FIR आहे ती दाखल करून घेण्यात आली. परंतु विशेष करून सेक्शन कोणतं लावण्यात आलं तर सेक्शन 153A जो आहे इंडियन पिनल कोडचा सेक्शन, तो सेक्शन खऱ्या अर्थानं तिथं लावण्यात आला आणि त्याच्यामध्ये विशेष करून तरतूद जी दिलेली आहे ती करेक्ट दिलेली आहे. एखाद्या मॉबला भडकवणं अशा प्रकारची तरतूद त्याच्यामध्ये त्याच्यासाठी सजासुद्धा दिलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. ते सांगणारी खरं तर न्यूज आहे. परंतु यामुळं काय झालं तर अनलॉफुल ॲक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन ॲक्ट जो आहे तो जास्त न्यूजमध्ये याच्यामुळं आला 1967चा. त्यामुळं अनलॉफुल ॲक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन ॲक्ट 1967 जो आहे, हा जो ॲक्ट आहे याच्या अगोदरसुद्धा न्यूजमध्ये कशामुळे होता तर हा ॲक्टचं
चुकीचा वापर खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे. याचा वापर करून अनेक लोकांवरती खोटे गुन्हेसुद्धा दाखल करण्यात आले होते. अशा प्रकारची आकडेवारीसुद्धा आली होती. तेव्हासुद्धा हा अनलॉफुल ॲक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन ॲक्ट जो आहे 1967चा तो जास्त न्यूजमध्ये होता. त्यामुळं तेव्हासुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं, आत्ता पण सांगतोय, अनलॉफुल ॲक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन ॲक्ट जो आहे 1967चा, त्याची इत्थंभूत माहिती तुम्ही घ्या, त्याचा सखोलमध्ये अभ्यास करा. हा जास्त न्यूजमध्ये असणारा ॲक्ट आहे आणि वारंवार याच्या विरोधात आवाज समाज माध्यमातून उठलेले आपण बघितलेले आहेत. त्यामुळं हा जो ॲक्ट आहे तो मेन प्रवाहामध्ये कायम असतो, मेन स्ट्रीममध्ये कायम असतो. त्यामुळं अनलॉफुल ॲक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन ॲक्ट जो आहे त्याची सखोल माहिती तुम्ही घ्या, सखोल त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर आता इंडियन पिनल कोडचा 153A हा सेक्शन न्यूजमध्ये, त्यामुळं या सेक्शनमध्ये सुद्धा अंतर्गत तरतुदी काय दिलेल्या आहेत याची सुद्धा थोडीशी इन्फॉर्मेशन काढण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. जी की इथं न्यूजमध्ये तरतूद 153A इंडियन पिनल कोडच्या अंतर्गत काय दिलेली, तर जर कोणी प्रमोट करत असेल एनिमिटीला, म्हणजे दुश्मनी दोन गटातली वाढत असेल, दोन समुदायातली वाढत असेल, दोन रिलिजनमधली वाढत असेल, तर त्याला पनिशमेंट मॅक्झिमम जी आहे ती मॅक्झिमम पनिशमेंट 5 इयर म्हणजे 5 वर्षांपर्यंत त्याला सजा होऊ शकते. अशी तरतूद खऱ्या अर्थानं या 153A इंडियन पिनल कोडच्या सेक्शनमध्ये दिलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते, आर्टिकलमध्ये त्या दिलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळते आणि त्याच आर्टिकलच्या अंतर्गत तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. त्याचबरोबर अनलॉफुल ॲक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन ॲक्टच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला नाही याचं स्पष्टीकरण जे DGPने दिले ते स्पष्टीकरण असं आहे की तो जो तथाकथित व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्याच्या अंतर्गत FIR दाखल केलेली आहे. त्याच्यामुळं कुठंही किलिंग झालेलं नाही, कुठेही हत्या झालेली नाही, दोन समुदायामध्ये दोन रिलिजनमध्ये कोणत्याही प्रकारचं भांडण बघायला मिळालं नाही, त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. त्यामुळं अनलॉफुल ॲक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन ॲक्टच्या अंतर्गत गुन्हा दाखल होत नाही, FIR दाखल होत नाही. त्याच्या अंतर्गत FIR दाखल करायला आपल्याला आणखी सुद्धा इंडियन पिनल कोडचे कलम दिलेले आहेत, त्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल होईल असं त्यांनी स्पष्टीकरण दिलं आपल्याला पाहाव्यास मिळालं आणि त्याच स्पष्टीकरणाच्या आधारावर त्यांनी 153A इंडियन पिनल कोडच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. आणि त्याची तरतूद पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, प्रमोटिंग एनमिटी बिटवीन डिफरंट ग्रुप्स ऑन ग्राउंड्स ऑफ रिलिजन, म्हणजे धार्मिक आधारावरती दोन्ही वेगवेगळ्या गटांमध्ये तेढ निर्माण करणं, एनमिटी म्हणजे दुश्मनी निर्माण करणं, असं जर होत असेल तर असे करणाऱ्या व्यक्तीच्या अगेन्स्ट त्याला FIR 153च्या अंतर्गत दाखल होऊ शकते, 153A अंतर्गत दाखल होऊ शकते आणि त्याला मॅक्झिमम पनिशमेंट जे आहे, जास्तीत जास्त सजा जी आहे ती 5 वर्षांपर्यंत होऊ शकते. मग ते कोणत्याही प्रकारची सजा असू द्या, असं त्या खरं तर कोडमध्ये सांगितलं आहे, सेक्शनमध्ये सांगितले 153A मध्ये. आणि इथं बरोबर ते सेक्शन जे आहे ते लागू होते, त्यामुळे ते सेक्शन FIR मध्ये दाखल केलं आपल्याला इथं खऱ्या अर्थानं पाहाव्यास मिळते, चार्जशीटमध्ये दाखल केलेलं पाहाव्यास मिळते. ते सांगणारी खरं तर न्यूज आहे. मग आता याच्यातून की पॉईंट आपल्याला काय घ्यायचा आहे, तर पहिला की पॉईंट आपल्याला महत्त्वाचा घ्यायचा आहे की अनलॉफुल ॲक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन ॲक्ट जो आहे 1967चा, त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे, त्याची सर्व माहिती आपण घ्यायला पाहिजे, त्याचा सखोल अभ्यास आपण करायला पाहिजे. आणि हा जो UAPA आहे अनेक वेळा कॉन्ट्रोवर्सीचा मुद्दा ठरलेला आहे. मग ज्यावेळेस तुम्ही UAPAचा अभ्यास करताय, अनलॉफुल ॲक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन ॲक्टचा अभ्यास करताय, त्यावेळेस तुम्हाला ही समज येईल की का कॉन्ट्रोवर्सीमध्ये हा जो ॲक्ट असतो तो वारंवार असतो. त्यामुळे याची इत्थंभूत माहिती आपण काढून ठेवायला पाहिजे. हा पहिला की पॉईंट आहे. दुसरा की पॉईंट, आता 153A सेक्शन म्हणून इंडियन पिनल कोड जास्त न्यूजमध्ये आलं. त्यामुळे इंडियन पिनल कोड कधी आलं होतं, त्याच्यामध्ये अमेंडमेंट झाल्या असतील तर त्या महत्त्वाच्या अमेंडमेंट कोणकोणत्या होत्या, म्हणजे दुरुस्त्या कोणकोणत्या होत्या, याची सर्व म्हणजे इंडियन पिनल कोडची एक हिस्ट्रीच आपल्याकडं माहिती असणं गरजेचं आहे. विशेष करून इंडियन पिनल कोड जो आहे तो इंग्रजांनी आपल्याला दिला आहे, त्याच्यामुळे त्याचा ऐतिहासिक महत्त्व वेगळं आहे. त्यामुळं त्याचा तशा अर्थानं आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. त्यामुळे हे दोन की पॉईंट खऱ्या अर्थानं आपल्याला महत्त्वाचे ठरतात. मग आता पहिला जो की पॉईंट आहे त्याचं सिलेबसचं रिलेशन करायचं झालं तर एखाद्या ॲक्टचा अभ्यास आपण पॉलिटीच्या अंतर्गत करत असतो आणि पॉलिटी जो सब्जेक्ट आहे तो खऱ्या अर्थानं कुठं येतो तर GS सेकंडमध्ये येतो. त्यामुळे ही जी न्यूज आहे ती GS सेकंडच्या दृष्टीतून महत्त्वाची आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. दुसरा इंडियन पिनल कोडचा अभ्यास आपण हिस्ट्रीच्या दृष्टीतून करणार आहोत, त्यामुळं हिस्ट्री जो सब्जेक्ट आहे तो GS फर्स्टमध्ये येतो. त्यामुळे ही जी न्यूज आहे ती GS फर्स्टच्या दृष्टीतून सुद्धा महत्त्वाची आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. हे दोन की पॉईंट खऱ्या अर्थानं आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. आपल्या सिलेबसच्या अशा प्रकारचं रिलेशन आहे त्याचं, हे सुद्धा तुम्हाला मी इथं सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
एवढंच इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये होतं. पुढची महत्त्वाची न्यूज कोणती बघूयात आपण. पुढची न्यूज आहे ते UPSC रिलेटेड आहे आणि UPMSC मध्ये जे इलेक्शन होऊ घातलेत पुढचे 2022चे, ते इलेक्शन कुठंतरी थांबवावे, ते पोस्टपोन करावे, पुढे ढकलावे अशी रिक्वेस्ट अलाहाबाद हायकोर्टनं केली होती. ती दोघांना केली होती, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला केली होती आणि आपले जे प्राईम मिनिस्टर आहेत त्यांना केली होती. मग त्याच्या आधारावरतीच आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जे आहेत, इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया आहेत सुशील चंद्रा, हे UPच्या दौऱ्यावर जाऊन तिथली जी पाहणी आहे तिथला अभ्यास करून पुढं तशा प्रकारचा निर्णय घेताना आपल्याला पाहाव्यास मिळतील. ते सांगणारी खरं तर ही न्यूज आहे. मग आता या न्यूजमध्ये आपल्याला की पॉईंट पहिला घ्यायचा आहे की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची रचना कशा पद्धतीची असते. हा पहिला की पॉईंट आपला होऊ शकतो. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची जी काय रचना आहे ती रचना कशा पद्धतीची अशी असते, ही रचना टोटल आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. समजते. म्हणजे मग इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया त्याची नियुक्ती कोण करत असते, त्याच्यासाठी पात्रता कशी आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली होती, त्याचा उद्देश काय होता, याची सर्व इत्थंभूत माहिती आपण काढून ठेवायला पाहिजे. हा पहिला की पॉईंट आहे. दुसरा की पॉईंट असा आहे की इथं उत्तर प्रदेशचा उल्लेख आला आहे. त्यामुळे इंडिया पॉलिटिकल मॅपवरती जाऊन आपण काय करायला पाहिजे, तर उत्तर प्रदेशचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे ते उत्तर प्रदेशचं लोकेशन व्यवस्थितरित्या आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. मॅप रिडिंगच्या माध्यमातून ते महत्त्वाचं होऊन बसतं. हे दोन की पॉईंट आपण खऱ्या अर्थानं या न्यूजमधून घेऊ शकतो. मग आता पहिला की पॉईंट इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली, त्याचे बेसिक इन्फॉर्मेशन काय वगैरे वगैरे, हा जो आहे अभ्यास तो विशेष करून पॉलिटी अभ्यास करत असताना अशा ज्या कॉन्स्टिट्युशनल बॉडी असतात, नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी असतात, त्याचा एक वेगळा अभ्यास त्याच्यामध्ये येतो. त्यामुळे खऱ्या अर्थानं हा जो अभ्यास आहे तुम्ही पॉलिटीच्या अंतर्गत कराल आणि पॉलिटी जो आहे तो GS सेकंडच्या दृष्टीतून आपल्याला महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. त्यामुळे ही जी न्यूज आहे ते GS सेकंडच्या दृष्टीतून महत्त्वाची असं आपण म्हणू शकतो. आणि दुसरा की पॉईंट काय आहे तर UPचं लोकेशन आपल्याला बघायचं आहे. UPचं आपल्याला मॅप खऱ्या अर्थानं बघायचं, इंडिया पॉलिटिकल मॅप बघायचं आपल्याला, त्याचं मॅपच्या दृष्टीतून लोकेशन कसं आहे ते बघायचं आपल्याला. आणि मॅप रिडिंग जो पार्ट आहे तो जॉग्राफीमध्ये येतो आणि जॉग्राफीचा अभ्यास जो आहे तो खऱ्या अर्थानं आपण कुठं करतोय, GS फर्स्टमध्ये करतोय. त्यामुळं GS फर्स्टच्या दृष्टीतून ही न्यूज महत्त्वाची असं सुद्धा आपण इथं समजू शकतो. एवढंच इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये. पुढची न्यूज महत्त्वाची कोणती बघूयात आपण. ही न्यूज आहे ती इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चशी रिलेटेड न्यूज आहे. त्यांच्या जे अभ्यास आहे ओमायक्रॉनशी रिलेटेड. ओमायक्रॉन हा कोविड-19चा एक व्हेरियंट आहे आणि त्याच्या ज्या केसेस आहेत त्या भारतामध्ये वाढत असताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. आत्तापर्यंत 358 केसेस आयडेंटिफाय झालेले आहेत आणि ही जी आकडेवारी आहे ती थोड्या बहुत प्रमाणात वरच्यावर वाढत जात असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि याच्यामध्ये जवळजवळ हाफ म्हणजे 50% जास्त जे पेशंट्स आहेत ते फुल्ली वॅक्सिनेटेड आहेत. असे पेशंटसुद्धा ओमायक्रॉनची लागण असलेले पेशंट असलेले पाहाव्यास मिळतात, असं ICMRच्या स्टडीमध्ये उघड झालेलं आहे. मग आता याच्यातून की पॉईंट आपल्याला काय घ्यायचं आहे, काही स्टेटनं नाईट कर्फ्यूसुद्धा लावलेला आहे, संध्याकाळी म्हणजे रात्रीचा कर्फ्यूसुद्धा लावलेला, हे सुद्धा या न्यूजमध्ये सांगितले. मग आता याच्यामधून की पॉईंट आपल्याला पहिला की पॉईंट घ्यायचा आहे की कोविड-19चे व्हेरियंट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कोणता व्हेरियंट कोणत्या देशामध्ये सापडला आहे याची सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. हा पहिला की पॉईंट आपला. दुसरा की पॉईंट आपला काय असू शकतो तर इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च जे आहे त्याची स्थापना कधी झाली होती, त्याची आपल्याला विकिपीडियाच्या माध्यमातून काही इन्फॉर्मेशन मिळते का, ती इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. हा आपला दुसरा की पॉईंट आहे. आता पहिला जो की पॉईंट आहे तो सुद्धा प्रीच्या दृष्टीतून महत्त्वाचा आहे. दुसरा की पॉईंट आहे तो सुद्धा प्रिलियमच्या दृष्टीतून महत्त्वाचा आहे. त्या दोघांविषयी माहिती आपण इंटरनेटवरून इथंच बघण्याचा प्रयत्न करूयात. इथं आपण विकिपीडियाच्या माध्यमातून छोटीशी इन्फॉर्मेशन इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च विषयी बघू शकतोय. हे जे चालतं सर्व हे इंडियन रिसर्च फंड असोसिएशन मार्फत चालतं सर्व काही, म्हणून त्याला प्रेडिसेसर असं नाव दिलेलं आहे. फॉर्मेशन कधी झालं होतं तर 1911 फॉर्मेशन झालं होतं, परंतु 1911 त्याचा जो शॉर्ट फॉर्म आहे तो IRFA हा होता. 1949 खऱ्या अर्थाने याचं रिनेम केलं गेलं आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ठेवण्यात आलं. टाईप गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे, लिगल स्टेटस ॲक्टिव्ह आहे. आता हेडक्वार्टर्स जे त्याचं दिलेलं आहे ते विशेष करून नवी दिल्लीमध्ये हेडक्वार्टर असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. लोकेशन ऑब्वियस आहे इंडियामध्ये असणार आहे. की पीपल महत्त्वाचे जे पर्सन्स आहेत त्याच्याशी रिलेटेड त्या महत्त्वाच्या पर्सन्सची नावं इथे दिलेली आपल्याला पाहाव्यास मिळतात. पेरेंट ऑर्गनायझेशन मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर ही याची पॅरेंट ऑर्गनायझेशन म्हणजे रिलेटेड मिनिस्ट्री असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते.
याला लागणारं बजेट वगैरे इथं दिलेलं आपल्याला पाहावयास मिळते, याच्याच रिलेटेड वेबसाईट दिलेली आपल्याला इथं पाहावयास मिळते. ही जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण ICMR विषयी बघण्याचा प्रयत्न केला, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च विषयी बघण्याचा प्रयत्न केला विकिपीडियाच्या आधारे घेऊन. आता आपण कोविड-19चे व्हेरियंट्स महत्त्वाचे कोणकोणते आहेत त्याचा एक चार्ट बघण्याचा प्रयत्न करूयात. हा आपण कोविड-19 व्हेरियंटचा जो चार्ट आहे तो इथं खऱ्या अर्थानं बघू शकतोय. त्याचबरोबर तुम्हाला ओमायक्रॉनशी रिलेटेड सुद्धा इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. ओमायक्रॉनची हिस्ट्री काय आहे, कुठं पहिला पेशंट आढळता वगैरे वगैरे, आणि बाकीचे अगोदर आढळलेले व्हेरियंट आहेत ते इथं दिलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे अल्फा B.1.1.7. B.1.1.7 आहे युनायटेड किंगडममध्ये 18 डिसेंबर 2020 पहिल्यांदा सापडलं होतं. त्यानंतर बेटा आहे B.1.351 साऊथ आफ्रिकेमध्ये 18 डिसेंबर 2020 सापडलं होतं पहिल्यांदा. त्यानंतर गॅमा व्हेरियंट आहे P.1 हे त्याचं लिनेज आहे, ब्राझीलमध्ये जानेवारी 11, 2021 सापडला होता. त्यानंतर डेल्टा आहे त्याचं लिनेज B.1.617.2 इंडियामध्ये 11 मे 2021 रोजी पहिल्यांदा सापडला होता. त्यानंतर पुढं आहे एप्सिलॉन, त्याचं लिनेज दोन प्रकारचे आहेत खऱ्या अर्थानं, B.1.427 और B.1.429 हे व्हेरियंट आहे त्याचं. युनायटेड स्टेटमध्ये मार्च 5, 2021 पहिल्यांदा सापडला होता. त्यानंतर झेटा व्हेरियंट आहे त्याचं लिनेज आहे P.2 ब्राझीलमध्ये 17 मार्च 2021 पहिल्यांदा सापडला होता. त्यानंतर एटा व्हेरियंट आहे B.1.525 हे त्याचं लिनेज आहे, मल्टिपल कंट्रीजमध्ये सापडला होता मार्च 17, 2021 पासून. मल्टिपल कंट्रीज म्हणजे अनेक कंट्रीजमध्ये सापडला होता, कोणत्याही एका कंट्रीचं नाव सांगता येत नाही. त्यानंतर थेटा व्हेरियंट आहे त्याचं लिनेज आहे P.3 फिलिपाईन्समध्ये पहिल्यांदा सापडला होता 24 मार्च 2021. त्यानंतर आयोटा आहे B.1.526 युनायटेड स्टेटमध्ये मार्च 24, 2021 पहिल्यांदा सापडला होता. त्यानंतर कप्पा व्हेरियंट आहे B.1.617.1 इंडियामध्ये एप्रिल 4, 2021 पहिल्यांदा सापडला होता. हे झाले जगामध्ये वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये सापडलेले व्हेरियंट. आता इंडियामध्ये खऱ्या अर्थानं 3 प्रकारचे व्हेरियंट आत्तापर्यंत आयडेंटिफाय केलेले, ते त्याचा उगम खऱ्या अर्थानं इंडियामध्ये होता. त्याच्यामध्ये 3 प्रकारचे जे व्हेरियंट आहेत त्याच्यामध्ये पहिला जो आहे तो कप्पा व्हेरियंट आहे, त्याचं लिनेज आहे B.1.617.1 हा पहिला व्हेरियंट आहे इंडियामध्ये सापडलेला 4 एप्रिल 2021 रोजी. आणि दुसरा जो आहे तो डेल्टा व्हेरियंट आहे, त्याचं लिनेज आहे B.1.617.2 11 मे 2021 सापडला होता इंडियामध्ये. आणि तिसरा जो व्हेरियंट आहे त्याच्यामध्ये हे जो 0.2 आहे 0.1 आहे त्याच्यामध्ये 0.3 हे त्याचं लिनेज आहे, बाकी सगळं सेमच आहे B.1.617 हा त्याच्यामध्ये 0.3चा फक्त फरक आहे. आणि त्याचं जे लिनेज आहे म्हणजे B.1.617.3 हे जे त्याचं लिनेज आहे तेच त्याला नाव दिलेलं आपल्याला पाहावयास मिळते. अशा प्रकारचे 3 प्रकारचे खऱ्या अर्थानं जे व्हेरियंट आहेत कोविडचे ते इंडियामध्ये सापडलेले आहेत, ते सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्या अर्थानं हा चार्ट मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पुढची न्यूज आता बघूया कोणती महत्त्वाची आहे. ओमायक्रॉनच्या वाढत्या केसेस पाहता महाराष्ट्रामध्ये नाईट कर्फ्यू आजपासून लावण्यात आलेला आहे असं सांगणारी ही खरं तर न्यूज आहे. त्याच्यामुळं आपण तशा पद्धतीने प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे. आपल्याला जे आपण अगोदरच्या पॅन्डेमिकमध्ये जो संघर्ष केला आहे त्याच्यामध्ये जे काय आपण शिकलो आहे ना ते आपण व्यवस्थितरित्या फॉलो करायला पाहिजे. वॅक्सिनेटेड नसाल तुम्ही परिपूर्ण तर ते वॅक्सिन करून घ्या, मास्कचा यूज करा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, आणि जे काय गव्हर्नमेंट ह्या पॅन्डेमिकला रोखण्यासाठी करते त्याला एक भारतीय नागरिक म्हणून आपण सहकार्य करणं गरजेचं आहे. ते सर्व लक्षात ठेवण्याची गरज आहे असं सुद्धा सांगणारी ही न्यूज आपल्याला असलेली पाहावयास मिळते. आणि महाराष्ट्रामध्ये आजपासून नाईट कर्फ्यू सुरू आहे हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्याचं पालन केलं पाहिजे हे सुद्धा सांगणारी ही न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. ही न्यूज आहे ती कर्नाटकाशी रिलेटेड आहे. कर्नाटकामध्ये कन्व्हर्जन बिल जास्त कॉन्ट्रोवर्सीचा मुद्दा ठरलेला आहे आणि कालच ते बिल मांडण्याच्या अपेक्षा होती की काल ते बिल मांडायला पाहिजे होतं, परंतु ते बिल मांडलं गेलं नाही. मग त्याच्या मागं खऱ्या अर्थानं सत्ताधाऱ्यांचा काय उद्देश आहे, त्याच्यामधले हर्डल्स दूर करण्याचा उद्देश आहे की बहुमत बघण्याचा उद्देश होता हे खरं तर क्लिअर होऊ शकलेलं नाही. परंतु जे कन्व्हर्जन बिल काल मांडणं अपेक्षित होतं ते त्यांच्याकडून मांडलं गेलं नाही, तात्पुरतं माघारी घेतलेलं आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. मग त्यावेळेसच मी तुम्हाला सांगितलं की कन्व्हर्जन बिल जे आहे ते विशेष करून धर्मांतराविषयी बिल आहे, जास्त फ्रीडम ऑफ रिलिजन विषयी बोलणारं बिल आहे, जास्त कॉन्ट्रोवर्शियल बिल आहे. त्याच्यामुळं
त्याच्याविषयीची जी डिटेल इन्फॉर्मेशन आहे ती आपण बघून ठेवणं कुठंतरी गरजेचं आहे. समजते? त्यामुळे तशा प्रकारची इन्फॉर्मेशन आपण बघून ठेवायला पाहिजे, डिटेलमध्ये त्याचा अभ्यास करून ठेवायला पाहिजे असं सांगणारी म्हणजे याच्यामधून आपण हा की पॉईंट खऱ्या अर्थाने घेऊ शकतो. आणि कोणत्याही बिलाचा अभ्यास करणं किंवा त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलं होतं की बिलाचे प्रकार किती प्रकारचे असतात, त्याच्यामध्ये विशेष करून कोणतं बिल कशा पद्धतीनं पास केलं जातं, त्याची प्रोसिजर काय, याची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला काढायला सांगितलं होतं मी. त्याचा तुम्ही अभ्यास केला असेल नसेल केला तर करून घ्या. पॉलिटीच्या अंतर्गत खऱ्या अर्थानं हा अभ्यास होतो आणि पॉलिटी जो सब्जेक्ट आहे तो विशेष करून GS सेकंडमध्ये येतो, त्यामुळे ही जी न्यूज आहे ती GS सेकंडच्या दृष्टीतून महत्त्वाची आहे असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. बाकी इम्पॉर्टंट याच्यामध्ये असं काही नाही आहे. पुढची न्यूज आहे ती बांगलादेश रिलेटेड आहे. विशेष करून बांगलादेशच्या दक्षिण भागामध्ये जी सुगंधा रिव्हर आहे त्या सुगंधा रिव्हरमध्ये एक पॅसेंजर बोट आहे, तिला आग लागल्यामुळं जवळजवळ 40 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 150 म्हणजे 150 लोक इंजोर्ड त्याच्यामध्ये झालेले आपल्याला पाहावयास मिळतात. आणि आत्ताचा जे इन्सिडेंट आहे खूप मोठा इन्सिडेंट मानला जातो आहे आणि 40च्या आसपास लोक मृत्युमुखी पडल्यामुळं हा खरं तर न्यूजचा मुद्दा झालेला आहे. हा खूपच ज्वलंत मुद्दा झालेला आपल्याला पाहावयास मिळते. त्या बोटीला आग लागल्यामुळं खऱ्या अर्थानं त्या लोकांना स्वतःचा बचाव करता आला नाही, त्यामुळं त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडली, काही लोक काय इंजोर्ड झाली असं सांगणारी ही खरं तर न्यूज आहे. विशेष करून ही न्यूज निघते बांगलादेशमधून आणि त्यामुळं पहिला की पॉईंट आपला इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून आपण काय बघायला पाहिजे तर बांगलादेशचं आणि इंडियाचं रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. समजते? त्या दृष्टीतून खरं तर ही इम्पॉर्टंट न्यूज आहे असं आपण म्हणू शकतो. आणि इंटरनॅशनल रिलेशनचा आपण जो अभ्यास आहे तो विशेष करून GS सेकंडमध्ये करतो, त्यामुळे GS सेकंडच्या दृष्टीतून ही न्यूज महत्त्वाची आहे असं म्हणू शकतो. दुसरा महत्त्वाचा की पॉईंट काय तर सुगंधा रिव्हर जास्त न्यूजमध्ये याच्यामुळे, त्यामुळं सुगंधा रिव्हरचं लोकेशन काय आहे, त्याचा मॅप काय आहे याची इन्फॉर्मेशन आपण बघून ठेवायला पाहिजे. ती जास्त रिव्हर महत्त्वाची होऊन बसते. त्यामुळे दुसरा जो की पॉईंट आहे तो की पॉईंट या रिव्हरविषयीची इत्तंभूत इन्फॉर्मेशन, इत्तंभूत माहिती आपण काढून घ्यायला पाहिजे, सखोल त्याचा अभ्यास करायला पाहिजे. जॉग्राफीच्या दृष्टीतून ते महत्त्वाचं होऊन बसतं. आणि रिव्हरचा अभ्यास करणं हे जॉग्राफीमध्ये येतं आणि जॉग्राफी जो सब्जेक्ट आहे तो GS फर्स्टमध्ये आहे, त्यामुळं GS फर्स्टच्या दृष्टीतून सुद्धा ही न्यूज महत्त्वाची आहे असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. बाकी इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये असं काही नाही आहे. पुढची न्यूज आहे ती हरभजन सिंगशी रिलेटेड न्यूज आहे. त्यांनी टोटली क्रिकेटमधून रिटायरमेंट जाहीर केली आपल्याला पाहावयास मिळते आणि त्याच्याच रिलेटेड खरं तर ही न्यूज आहे. मग त्यांच्याविषयीची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती बऱ्यापैकी इथं क्रिकेट क्षेत्रात त्यांचं जे योगदान राहिलेलं आहे ते योगदान इथं त्यांनी या न्यूजमध्ये देण्याचा खरं तर प्रयत्न केला आहे. मग हरभजन सिंग या न्यूजमधून की पॉईंट एकच घेऊ शकतो की हरभजन सिंग ही जी पर्सनॅलिटी आहे ती पर्सनॅलिटीविषयीची आपण टोटल इन्फॉर्मेशन काढून ठेवायला पाहिजे. व्यक्ती विशेषमध्ये खरं तर हे महत्त्वाचं होऊन बसतं. याच्यावरती डायरेक्ट प्रीला क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो, त्यामुळं प्रीच्या दृष्टीतून खऱ्या अर्थाने ही न्यूज महत्त्वाची आहे. हरभजन सिंगशी रिलेटेड सर्व काही इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये आपण माहिती करून घ्यायला पाहिजे, त्याचा अभ्यास करून ठेवायला पाहिजे. एवढंच इम्पॉर्टंट या न्यूजमधून आपण घेऊ शकतो. इथं आपल्या महत्त्वाच्या न्यूज समाप्त होत आहेत. आता महत्त्वाचे एडिटोरियल्स कोणकोणते आहेत ते डिस्कस करण्यास सुरुवात करूयात. पहिलं एडिटोरियल आहे तसं ते पॉलिटिकली म्हणू शकतो, परंतु त्याच्यामध्ये BJPचा जो पॉलिटिकल अजेंडा आहे त्याच्यामुळं नेबरिंग कंट्रीसोबत जे आपलं रिलेशन आहे त्याच्यामध्ये काय फरक पडलेला आहे हा एक वेगळा पॉईंट लेखकानं इथं अंडरलाईन केला आहे. त्याच्यामध्ये विशेष करून कंट्रीचा विचार केला तर त्याच्यामध्ये नेपाळ आहे, बांगलादेश आहे, श्रीलंका आहे, त्याचबरोबर तालिबान्यांचं जे काही वर्चस्व निर्माण झाले अफगाणिस्तानमध्ये त्याचा उल्लेख त्याच्यामध्ये आलेला आहे. त्याचबरोबर चायनाचा सुद्धा उल्लेख याच्यामध्ये आलेला आपल्याला पाहावयास मिळते. ह्या ज्या आपल्या नेबरिंग कंट्रीज आहेत त्या नेबरिंग कंट्रीजसोबत मोदींचा जो अजेंडा आहे, आपल्या प्राईम मिनिस्टर जो अजेंडा आहे तो कशा पद्धतीने यशस्वी झाला आहे. मग आता आपला इन्फ्लुअन्स आहे तो आपला प्रभाव खऱ्या अर्थानं नेपाळवरती कशा पद्धतीनं वाढलेला आहे, बांगलादेशवरती कसा वाढला आहे, श्रीलंकेवरती कसा वाढला आहे, त्याचबरोबर तालिबानमध्ये ज्या काय ॲक्टिव्हिटी चालतात त्याच्यामध्ये इंडियाचा काय विचार केला जातो, चायनीज गव्हर्नमेंट इंडियाचा कशा पद्धतीने विचार करते, कशा पद्धतीने इम्पॉर्टन्स देत आहे, हे खरं तर आपल्याला वाखाणना जोगी प्रगती आहे. याच्यामध्ये नेबरिंग कंट्रीजमध्ये एक इंडियाचा वेगळा दबदबा निर्माण झाला आहे मोदी गव्हर्नमेंट आल्यापासून, असं एक वेगळा पॉईंट लेखकानं या एडिटोरियलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. बाकी पॉलिटिकल गोष्टी आहेत त्या काय आपल्याला महत्त्वाच्या नाहीत, परंतु याच्यामध्ये युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचा उल्लेख आला आहे, क्वाड ग्रुपचा उल्लेख आलेला आहे. त्यामुळं असे जे ग्रुप न्यूजमध्ये असतात त्याचे ऑर्गनायझेशन इंटरनॅशनल लेवलला काम करणाऱ्या न्यूजमध्ये असतात त्याची इत्तंभूत माहिती आपल्याला असणं गरजेचं असतं.
त्याची सर्व इन्फॉर्मेशन आपण त्यावेळेस काढणं गरजेचं असतं. त्यामुळं खऱ्या अर्थानं हे एडिटोरियल महत्त्वाचं आहे असं आपण म्हणू शकतो. मग आता याच्यातून पहिला की पॉईंट आपल्याला काय घ्यायचा आहे, तर याच्यातून पहिला की पॉईंट आपल्याला हा घ्यायचा आहे की आपल्या नेबरिंग कंट्रीजसोबतचं इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून इंडियाचं रिलेशन कशा पद्धतीचं आहे याची इन्फॉर्मेशन सर्व आपण काढून ठेवायला पाहिजे. इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून त्याचा आपण व्यवस्थितरित्या अभ्यास करणं कुठंतरी गरजेचं आहे. दुसरा इम्पॉर्टंट पॉईंट की पॉईंट काय निघू शकतो, तर युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल याच्यामुळे न्यूजमध्ये, क्वाड ग्रुप याच्यामुळे न्यूजमध्ये आहे. त्याचबरोबर इतर जे काय ग्रुप्स असतात त्याच्यामध्ये वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे, त्याचबरोबर युनायटेड नेशन्स आहे, G7 आहे, G20 आहे. अशा प्रकारचे जे ग्रुप असतात त्या ग्रुप्सविषयीची आपल्याला इत्तंभूत माहिती असणं गरजेचं आहे. याच्यावरती डायरेक्ट प्रीला क्वेश्चन फॉर्म होत असतो वेळोवेळी. त्यामुळं असे जे ग्रुप्स न्यूजमध्ये असतात किंवा महत्त्वाचे आहेत इंटरनॅशनल लेवलला, त्या ग्रुपची इन्फॉर्मेशन आपल्याला इत्तंभूत असायला पाहिजे. त्याचा अभ्यास आपला सखोलमध्ये असणं कुठंतरी गरजेचं आहे. त्याचबरोबर तालिबानचं ज्यावेळेस सांगितलं गेलं आहे, तर अफगाणिस्तानचा इश्यू ज्यावेळेस सांगितला गेला आहे त्यालाच अनुसरून युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचा मुद्दा येतो, त्यालाच अनुसरून क्वाड ग्रुपचा मुद्दा येतो. आणि क्वाड ग्रुपमध्ये बोलत असताना त्याच्यामध्ये US सोबतचं आपलं रिलेशन काय आहे, युनायटेड अरब अमिरातसोबतचं रिलेशन आपलं कशा पद्धतीचं आहे याचासुद्धा उल्लेख त्यांनी केलेला या ठिकाणी आपल्याला पाहाव्यास मिळतो. आणि बाकी मग कंट्रीचा उल्लेख केला तर त्याच्यामध्ये इराण कंट्री आहे, गुल्फ स्टेट्स आहेत, इस्रायल आहे, त्याचबरोबर USA आहे, या कंट्रींचा सुद्धा उल्लेख याच्यामध्ये येत असतो. त्यामुळं यांच्यासोबतचं सुद्धा रिलेशन आपलं कशा पद्धतीचं आहे, यांचं वर्ल्ड मॅपवरचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे हे सुद्धा आपण बघून ठेवणं कुठंतरी गरजेचं असतं. जे की आपण लेक्चरच्या शेवटी मॅप रीड करत असताना ते बघत असतो, ते आज पण आपण बघणारच आहोत. बाकी इम्पॉर्टंट या एडिटोरियलमध्ये डिस्कस करण्यासारखं असं काही नाही आहे. जे डिस्कस करण्यासारखं आहे त्याच्यामध्ये की पॉईंट आपला काय घ्यायचं आहे ते आपल्याला खरं तर अभ्यास करणं गरजेचं आहे. ते म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन नेबरिंग कंट्रीसोबत आपलं कशा पद्धतीचं आहे त्याचा आपण एक सखोल अभ्यास करून ठेवणं कुठंतरी गरजेचं असतं. एवढंच इम्पॉर्टंट या एडिटोरियलमध्ये. हे जे पुढचं स्ट्रायकिंग फिअर हे जे एडिटोरियल आहे ते विशेष करून रिलिजियस आयडिओलॉजीशी रिलेटेड आर्टिकल आहे. म्हणजे हरिद्वारमध्ये जो काय प्रकार घडला ते ऑलरेडी मी तुम्हाला सांगितले की तिथं हिंदू रिलिजनची एक सभा झाली, त्याच्यामध्ये मुस्लिमांविरोधात भडकवण्याचा प्रयत्न केला. मग 153 याचा गुन्हा दाखल करण्यात आला. आज फ्रंट पेजलाच न्यूज होती ती हरिद्वारशी रिलेटेड इंडियन पिनल कोडच्या अंतर्गत. त्यामुळं मग UAPA जास्त न्यूजमध्ये आला. पुन्हा एकदा अनलॉफुल ॲक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन ॲक्ट तो न्यूजमध्ये आला. मग अशा प्रकारे असे जे प्रकार होत असतात ते कुठंतरी आपल्या समाजाला घातक आहेत, ते कुठंतरी आपल्या समाजामध्ये वितुष्ट फैलवणारे आहेत, असंतोष निर्माण करणारे आहेत, दोन गटांमध्ये, दोन रिलिजनमध्ये, दोन समूहांमध्ये तेढ निर्माण करणारे आहेत. आणि हे कमी करण्यासाठी आपल्याला कडक कायद्यांची गरज आहे आणि जे कायदे आहेत त्याची कडकरित्या अंमलबजावणी करण्याची गरज आहे असं लेखकानं या एडिटोरियलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मग आता रिलिजियसची रिलेटेड घटनेमध्ये काय काय तरतुदी आहेत हा पहिला की पॉईंट आपला काय होऊ शकतो की आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये रिलिजनचा उल्लेख खूप ठिकाणी येतो. मग ते उल्लेख कशा अर्थाने येतो त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. आणि फ्रीडम ऑफ रिलिजनचा मुद्दा येतो. मग फ्रीडम ऑफ रिलिजन म्हणजे काय, घटनेमध्ये त्याच्याशी रिलेटेड तरतूद काय आहे, त्याच्याशी रिलेटेड कलमं कोणकोणती आहेत, फंडामेंटल राईटशी रिलेटेड ती आहे. मग फंडामेंटल राईट आपल्याला 12 ते 35 आर्टिकल जे आहे ते फंडामेंटल राईटचे आर्टिकल बघून ठेवायला पाहिजे. अशा पद्धतीने जे की पॉईंट आहेत ते आपण खरं तर अभ्यास करून ठेवू शकतो. त्याचबरोबर अनलॉफुल ॲक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन ॲक्ट जो आहे त्याचीसुद्धा इन्फॉर्मेशन तुम्हाला मी ऑलरेडी काढून ठेवायला सांगितले ज्यावेळेस फ्रंट पेजला आपण डिस्कस करत होतो त्यावेळेस. हा सुद्धा ॲक्ट जास्त न्यूजमध्ये याच्यामुळे आला आहे, त्यामुळं त्याचीसुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला व्यवस्थितरित्या काढून ठेवायला पाहिजे. आणि फ्रीडम ऑफ रिलिजन्स विषयीची तर इन्फॉर्मेशन असायलाच पाहिजे. याच्यामुळे फ्रीडम ऑफ रिलिजन जास्त न्यूजमध्ये आलं आहे. आणि आणखी एका घटनेमुळे फ्रीडम ऑफ रिलिजन जास्त न्यूजमध्ये. ती घटना कोणती आहे तर कर्नाटक असेंब्लीमध्ये कन्व्हर्जन बिल मांडलं जाणार होतं पण ते मांडलं गेलं नाही. ते बिलसुद्धा जास्त कॉन्ट्रोवर्शियल आहे, रिलिजनशी रिलेटेडच आहे ते बिलसुद्धा. त्यामुळे तिथंसुद्धा फ्रीडम ऑफ रिलिजनचा मुद्दा जास्त मांडला जातो, त्या बिलांच्या अंतर्गत मांडला गेला आहे. त्यामुळे फ्रीडम ऑफ रिलिजन जे आहे ते जास्त न्यूजमध्ये, त्याच्यामुळे त्याच्याशी रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला काढता येते, जो काही तुम्हाला अभ्यास करता येतो तो व्यवस्थितरित्या तुम्ही करून ठेवायला पाहिजे. एवढंच इम्पॉर्टंट या एडिटोरियलमधून आपण घेऊ शकतो. पुढचं जे एडिटोरियल आहे ते विशेष करून ओमायक्रॉनच्या केसेस आता वाढताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. आणि याच्यामध्ये डेटाचा प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणात आहे. सुरेंद्र गुप्ता यांनी हे लिहिलेलं आर्टिकल आहे, एडिटोरियल आहे.
याच्यामध्ये विशेष करून त्यांनी हे सांगितलं की ज्यावेळेस कोविड-19चा पिरियड गेला, आपण बघितला पास्टमधला पिरियड बघितला पॅन्डेमिकचा, त्याच्यामध्ये डेटाचा खूप व्हरायटीमध्ये डेटा प्रस्तुत केला जात होता. चुकीचा मीडियाकडून सुद्धा चुकीचा डेटा प्रस्तुत केला जात होता आणि मीडियाचं सुद्धा एकंदरीत कन्फ्युजन होतं की विविध डिपार्टमेंटकडून गव्हर्नमेंटच्या वेगवेगळा, आता स्टेट गव्हर्नमेंटचा डेटा वेगळाच होता, सेंट्रल गव्हर्नमेंटचा डेटा वेगळाच होता आणि मीडियाचा त्याच्यामधून वेगळाच डेटा बाहेर निघत होता. त्यामुळे लोकांमध्ये एक वेगळी भीती निर्माण झाली होती. केसेस खऱ्या अर्थानं किती होत्या आणि वाढवून किती दाखवल्या गेल्या किंवा कमी करून किती दाखवल्या गेल्या, याच्यामध्ये कन्फ्युजन निर्माण झालं होतं. ते कन्फ्युजन ओमायक्रॉनचे जर आता लाट भविष्यात येत असेल तर ते टाळण्यासाठी आपण पावलं उचलले पाहिजे. हेल्थ मिनिस्ट्रीने त्याच्यावरती प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. कोणता तरी एकच डेटा, एकच प्लॅटफॉर्म असा फॉर्म करणं गरजेचं आहे की तो कोविड-19शी रिलेटेड डेटा व्यवस्थितरित्या देईल, इत्थंभूत माहिती देईल आणि खरा डेटा जो आहे तो प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यामुळे लोकांमध्ये जे काही डेटामुळं संख्येमुळे होणारी भीती निर्माण होणारी भीती आहे ती कुठेतरी कमी केली जावी आणि लोकांना इत्थंभूत माहिती आणि ऑफिशियल माहिती मिळणं गरजेचं आहे. ती गरज त्यांची पूर्ण व्हावी, असा एक वेगळा पॉईंट या एडिटोरियलमध्ये सांगण्यात आलेला आपल्याला पाहावयास मिळते. आणि ओमायक्रॉनचा उल्लेख आला म्हणजे कोविड-19चे व्हेरियंट वगैरे आपण बघून ठेवायला पाहिजे कशा पद्धतीचे आहेत ते. ऑलरेडी मी तुम्हाला फ्रंट पेजला सांगितलं, त्यामुळे इथं त्याच्यामधून की पॉईंट काढण्यासारखं असं काही नाही आहे. याच्यामध्ये वेगळा पॉईंट तोच सांगितला आहे जो की मी तुम्हाला आता समजावून सांगितलं आहे. बाकी हे जे छोटंसं एडिटोरियल आहे ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही, त्यामुळे ते आज आपण डिस्कस करण्यात काही अर्थ नाही. समजतंय? जेवढे आजचे महत्त्वाचे एडिटोरियल होते, महत्त्वाच्या न्यूज होत्या, त्या या ठिकाणी मी महत्त्वाच्या करून डिस्कस करून समाप्त केल्यात. त्यामुळे या नोटवरती आजचा द हिंदू मी समाप्त करतोय. परंतु जसे की लेक्चरच्या शेवटी आपलं ठरलं आहे की इंडिया पॉलिटिकल मॅपचं रिडिंग करायचं आणि वर्ल्ड मॅप आहे तो पण बघायचा, तो आपण बघूया आणि आजच्या न्यूजमधली क्षेत्र महत्त्वाचे कोणते ते सुद्धा मॅपवरती बघण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग बघूयात. इंडिया पॉलिटिकल मॅप इथं आपण बघू शकतोय. महत्त्वाचे राज्य न्यूजमध्ये होते, त्याच्यामध्ये कर्नाटक न्यूजमध्ये होतं, त्यामुळे कर्नाटकचं लोकेशन आपण बघू. शेजारी राज्य विचार केला कर्नाटकाचा तर गोवा आहे, महाराष्ट्र आहे, तेलंगणा आहे, आंध्र प्रदेश आहे आणि साऊथला बघितलं तर तामिळनाडू आणि केरळ आहे. ही महत्त्वाची शेजारी राज्य कर्नाटकची आपल्याला पाहाव्यास मिळतात. आणि किनारपट्टी जी कर्नाटकाला लाभली ती अरेबियन सीची किनारपट्टी लाभलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. हे आपण कर्नाटकचं लोकेशन बघितलं. आणखी न्यूजमध्ये काय होतं तर महाराष्ट्र होतं न्यूजमध्ये. मग महाराष्ट्राचं लोकेशन बघत असताना शेजारी राज्य कोणते आहेत तर गोवा आहे, कर्नाटक आहे, इकडं तेलंगणा आहे, छत्तीसगड आहे, मध्य प्रदेश आहे आणि इकडं गुजरात आहे. हे महत्त्वाचे राज्य महाराष्ट्राच्या शेजारी राज्य म्हणून ओळखले जातात, नेबर स्टेट म्हणून ओळखले जातात. किनारपट्टी जी लाभली ती अरेबियन सीची किनारपट्टी लागली, इथं तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर गोल्डन टेम्पलमुळे पंजाब न्यूजमध्ये होतं, त्यामुळे पंजाबचं सुद्धा लोकेशन म्हणजे सिखांमुळे पंजाब न्यूजमध्ये तो जो सॅक्रिलेजचा प्रकार घडला, विटंबनेचा प्रकार घडला, त्यामुळे पंजाबचं लोकेशन बघणं गरजेचं आहे. मग आता शेजारील स्टेट विचार केला तर त्याच्यामध्ये राजस्थान आहे, हरियाणा आहे, हिमाचल प्रदेश आहे आणि इकडं जम्मू आणि काश्मीर आहे. आणि इंटरनॅशनल बाँड्रीचा विचार केला तर पाकिस्तानची बाँड्री पंजाबला शेअर होत असताना आपल्याला या ठिकाणी आपण बघू शकतो. हे खरं तर इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेश पण न्यूजमध्ये असतं वारंवार, त्यामुळे उत्तर प्रदेशचं लोकेशन बघूया आपण. उत्तर प्रदेश शेजारील राज्यांचा विचार केला तर त्याच्यामध्ये इकडं बिहार आहे, झारखंड आहे, छत्तीसगड आहे, मध्य प्रदेश आहे, राजस्थान आहे, इथं दिल्ली आहे आणि हरियाणा आहे, वरती बघितलं तर उत्तराखंड आहे. इंटरनॅशनल बाँड्रीचा विचार केला तर त्याच्यामध्ये नेपाळची बाँड्री उत्तर प्रदेशला शेअर होत असताना आपल्याला पाहावयास मिळते. ते सुद्धा खऱ्या अर्थानं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. बाकी आणखी विचार केला तर आणखी काय न्यूजमध्ये आणखी तसं काय नाही. न्यूजमध्ये जे जास्त न्यूजमध्ये होते ते स्टेटचं लोकेशन आपण बघितलं. आता वर्ल्ड मॅप बघू. वर्ल्ड लेवलला जे कोणते देश न्यूजमध्ये होते त्याचं लोकेशन इंडियापासून कसं आहे ते बघण्याचा प्रयत्न करूयात. इथं आपण वर्ल्ड मॅप बघू शकतोय. इथं आपला इंडिया आहे आणि विशेष करून अफगाणिस्तान न्यूजमध्ये आता होतं एडिटोरियलमध्ये बघितलं आपण तर अफगाणिस्तानचं लोकेशन इथं आहे, पाकिस्तानचं लोकेशन इंडियापासून इथं आहे. त्याचबरोबर इकडे गेला तुम्ही तर ताजिकिस्तान आहे, किर्गिस्तान आहे, इकडं उझबेकिस्तान आहे, इकडे गेला तर कझाकस्तान दिसतं आपल्याला. त्याचबरोबर इकडं तुर्कमेनिस्तान आहे, इकडं गेला तर आपल्याला इराणचं लोकेशन असलेलं पाहावयास मिळतं. त्याचबरोबर या ठिकाणी युनायटेड अरब अमिरात आहे, इकडं ओमानचं लोकेशन पाहावयास मिळते, इकडं यमनचं लोकेशन असलेलं आपल्याला पाहावयास मिळते आणि हा जो एरिया आहे तो सौदी अरेबियाचा एरिया म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी गेला तर आपण इराकचं लोकेशन बघतोय, इकडं अझरबैजान आहे, इकडं जॉर्जिया आहे. हा जो एरिया आहे तो ब्लॅक सीचा एरिया म्हणून ओळखला जातो. हा एरिया आहे तो कॅस्पियन सीचा एरिया म्हणून ओळखला जातो. इकडं मेडिटेरेनियन सीचा एरिया टोटल आहे हा. त्याचबरोबर इकडे गेला तर तैरानियन सीचा एरिया आहे. त्यानंतर हा जो एरिया बघितला तर रेड सीचा एरिया असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. इकडं पर्शियन गुल्फचा एरिया आहे, हा जो आहे तो गुल्फ ऑफ ओमानचा एरिया आहे.
आणि या ठिकाणी आला तर गुल्फ ऑफ ॲडनचा एरिया पाहाव्यास मिळतो आणि हा अरेबियन सीचा एरिया आहे, जे काही किनारपट्टी आपल्याला लाभलेले आहे अरेबियन सीचे इंडियाला. आणि हे झालं पश्चिमेकडचे देश जवळचे एकदम. आणि इकडं पश्चिमेकडे आणि म्हणजे दक्षिण पश्चिमेला तुम्ही गेला तर हे आफ्रिकन कंट्रीज इथं आपल्याला पाहाव्यास मिळते एकदम किनारपट्टीवरच्या. समजते तुम्हाला. त्याचबरोबर जर नॉर्थला गेला तर नॉर्थला आपल्याला काय पाहाव्यास मिळतं, तर इकडं नेपाळ आहे, इथं भूतान आहे, त्याचबरोबर इकडे चायना आहे, इकडं मंगोलिया आहे. आणि मंगोलियाच्या वर तुम्ही गेला तर आपल्याला तिथं काय पाहाव्यास मिळतं, तर रशियाचा भाग असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो, रशिया कंट्री असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. पूर्वेकडे आपण गेलो तर इकडे बांगलादेश आहे, इकडे म्यानमार आहे, लाओस आहे, थायलंड आहे, व्हिएतनाम आहे, कंबोडिया आहे. या महत्त्वाच्या कंट्रीज आपल्याला त्या ठिकाणी पाहाव्यास मिळतात. आणि आणखी पूर्वेला जर आपल्याला जायचं असेल तर आणखी पूर्वेला गेलो तर आपल्याला इकडं ज्या काय महत्त्वाच्या कंट्रीज आहेत त्या पाहाव्यास मिळतात. मग त्या महत्त्वाच्या कंट्रीज कोणकोणत्या आहेत, तर त्याच्यामध्ये इंडिया इथं पाहाव्यास मिळतोय. इकडून इथं बांगलादेश दाखवला तुम्हाला, म्यानमार दाखवला, लाओस दाखवला, थायलंड आहे, व्हिएतनाम आहे, कंबोडिया आहे. इकडे गेला तर तुम्हाला फिलिपाईन्स पाहाव्यास मिळतं. इकडे साऊथला गेला तर मलेशिया आहे, सिंगापूर आहे, इंडोनेशिया आहे. आणि ऑस्ट्रेलियासुद्धा इकडं खाली एकदम पाहाव्यास मिळतं आपल्याला. आणि इकडं पूर्वेला गेला तर तैवान आहे, साऊथ कोरिया आहे, नॉर्थ कोरिया आहे. आणि एकदम पूर्वेला बघितलं तर जपान कंट्री असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. इथं आपल्याला ऑस्ट्रेलियासुद्धा खाली बघायला मिळेल. आपल्याला थोडा मॅप जो आहे तो इकडं घ्यावं लागेल. इथं आपल्याला पाहाव्यास मिळतं ऑस्ट्रेलियाचं लोकेशन. इथं इंडिया आहे आपला आणि इथून इकडं आलो आपण तर आपल्याला इथं ऑस्ट्रेलियाचं लोकेशन पाहाव्यास मिळतं. इकडे इंडोनेशिया ऑलरेडी बघितलं आहे, पापुआ न्यू गिनी बीट जे आहे ते इथं आपल्याला पाहाव्यास मिळते. बाकी इम्पॉर्टंट असं काय नाही. श्रीलंकासुद्धा जास्त न्यूजमध्ये असतो. साऊथला नेबर कंट्रीज आहे आपली श्रीलंका, त्याचंसुद्धा लोकेशन खऱ्या अर्थानं आपण बघणं गरजेचं असतं. ते सुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा इथं प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकाचं सुद्धा लोकेशन आपल्याला बघणं गरजेचं आहे खऱ्या अर्थानं. आणि ते लोकेशन कशा पद्धतीनं आहे, तर इथं आपला इंडिया पाहाव्यास मिळतं आपल्याला. आणि इथून या साईडला आपण गेलो तर इथं आपल्याला युनायटेड स्टेटचं लोकेशन पाहाव्यास मिळतं. इकडं कॅनडा आहे, इकडं मेक्सिको आहे, इकडं निकारागुआ आहे, त्यानंतर इकडं क्युबा आहे, पोर्टोरिको आहे, नॉर्थ अटलांटिक ओशनचा एरिया आहे, इथं साऊथ अटलांटिक ओशनचा एरिया आहे. आणि इथं आपल्याला साऊथ अमेरिकनच्या ज्या कंट्रीज आहेत महत्त्वाच्या त्या कंट्रीचं लोकेशन या ठिकाणी आपण बघू शकतो. समजते तुम्हाला. इकडं लॅब्राडोर सी आहे, इकडं हडसन बी आहे, गुल्फ ऑफ मेक्सिको इथे पाहाव्यास मिळते. अशा प्रकारचे महत्त्वाचे एरियासुद्धा या ठिकाणी आपण लोकेट करू शकते. आणि युरोपियन कंट्री इंडियापासून बघितलं तर युरोपियन कंट्री या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या युरोपियन कंट्री जे आहेत ते आपल्याला पाहाव्यास मिळतात. ते सुद्धा खऱ्या अर्थानं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ते सुद्धा आपण व्यवस्थित इथं खऱ्या अर्थानं बघण्याचा प्रयत्न केला आहे. समजते तुम्हाला. त्यामुळं हा इत्थंभूत पॉलिटिकल मॅप जो आहे तो वारंवार आपण रीड करायला पाहिजे, जेणेकरून याच्यावरती मॅपच्या आधारावरती कसा जरी क्वेश्चन विचारला तर तो व्यवस्थितरित्या आपल्याला टॅकल करता येईल, यशस्वीरित्या त्याचे मार्क्स आपल्याला मिळवता येतील. बाकी इम्पॉर्टंट आजच्या द हिंदूमध्ये असं काही नव्हतं. त्यामुळं आजचं लेक्चर या ठिकाणी मी समाप्त करतोय. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आजचा द हिंदू समजावून सांगू शकलो असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार मी त्याच्यामध्ये इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि प्लीज आपल्या जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकेल. सो या नोटवरती मी तुमच्या आजच्यापुरती रजा घेतो. भेटू आपण उद्याच्या द हिंदूच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर. जय हिंद.